हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्ध्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जन्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालचे दिसा महाभारतांत मी मैंद द्विविधांक मारलेले बलरामानं त्या पळयले. ताजे नंतर दुर्योधनाले ಧುವ ಲಕ್ಷಣ ತಿಕ್ಕ ಸ್ವಯಂವರ ಏರ್ಪಾಡು ಕರ್ಲೆಲ್ ತೆನ್ನ सांब ताणे तिक बरडिकोन घेता म्हूण सांगून तिक हात धरून तांडिले म्हूण हांगा आमकां दिसता अशी करची समूह म्हूण जाल्यार क्षत्रियालांतू अपहरण करून बरडिकोन घेवचे त्या व्हडलो विशय न्ही. एक जावन अनेक जावन मध्वाचार्य तात्पर्य निर्णयांतू सांगताची ती लक्षणां तिगेल्या फुडल्या जन्मांतू रतीदेवी सांबू तो मन्मथाल अंशू तशें जावन मन्मथाल अवतारो तो तशें जावन तागेले नियता बायल जाली ती नियता पत्नी म्हणटाची. जाल्यार देखून ताका तिक स्वयंवर एर्पाड केला म्हूण म्हणटना ते सम न्ही पळय तागेली नियता पत्नी न्हू. ताणें तिका वारडिकोन घेवका जन्म जन्मांतराची पत्नी ती मळ खातीर ताणें तिका अपहरण करून व्हेल्ले. क्षत्रियान बलात्कारान कन्ये होर घेत तशी सांबाक ताणें दुर्योधनान कर्णाल निवट मेळून ताका कारागृहा घालले. ते आयकून नारदान वचून सांगचे आसा उग्रसेनान पुराय यादवांक कौरवाल वयर आक्रमण करूं सांगचें. जाल्यार बलराम कुरुकुल आनी यदुकुल परस्पर लढाई करची सम न्ही. अनेक समळ्या बलरामा दुर्योधन म्हळ्यार बारी ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರೀತಿ ಚೇಡ तागेले बई तेमळे गदा युद्ध तागेल्या शिकिल तो गदा विद्या. ताजे खातीर आमत तिका सोडवान सांबा सोडवान हाडटा लक्षणेकी घेवन येता म्हूण सांगून उद्धवाल वट हस्तिनापुरा वता. उद्धवाक कौरवाले पेटयता. कौरव ताका येवन ताका सत्कार सन्मान आनी करताची. जाल्यार केन्ना उग्रसेनान सांगिल्ले विशय सांगता पळता न्ही आमगेले चेल्ल्याक तुमी बलात्कारान धोरण कारागृहांत दवरला ताका सोडका सोण तागेले वटो ती ताणें वारडिकोन घेता म्हूण लेकील चेल्लीकय पेटोवन दिवका म्हूण तशी आज्ञा केलेले कळ्ळे कुडले तांणी बलरामा तोंडाईल उलोवन चमकलीचकी. त्या वेळार बलरामा कोप येवन सगळे हस्तिनापूर गंगेंत बुड्डयता म्हूण सांगून तागेले नेगिल लांगल म्हणटाची नेगिलू ताजीन तांडितना ते सगळे हस्तिना पट्टण गडगड येता आनी ते पडू जाता म्हणटना सगळे हालत नवे कौरव पुरे भिताची आनी ताका स्तोत्र करताची तूची संकर्षणो तूची आदिशेशो शांत जा म्हणून. मागीर दुर्योधन तागेले दुवेक वारडिकोन दिता सांबाक तितले तिगेले वटू जाय जाल्यार तितले असंख्य चतुरंग सैन्य दास दासी पुरे पेटोवन दिता दुर्योधन. आजिकय कालच्या दिसा काही आम्ही सांगला कसं म्हणून म्हळ्यार हस्तिनावती एक बदी येत तर एक बदी तग्गू जावन आस म्हूण सांगून असले पुरे काम बलरामाल निमती जल्ले शेषावतारी जाल्यार ते ताका कारण कसलें म्हळ्यार आचार्य मध्व सांगताची तितले बलिश्ट जावच्या कारण म्हळ्यार तागेलांगांतू शुक्लकेश परमात्माले श्रीहरीले शुक्लकेशाचे अंश नव्हतो धव केसाचो अंश म्हणटाचे काळे केशाचे अंश कृष्ण म्हूण तशी शुक्लकेश अवतार आशिल्ले देखून ताका इतले पुरे काम करूं जाल्लें म्हूण.
केन्ना परमात्म तागेले वैरी विशिश्ट आवेशार आसता त्या वेळ भिमा कळतशिल की भीम तेदन तागेलो युद्ध करनाशिलो केदन युद्ध केला भिमान म्हणल्यार बलरामाले भीमाने गदा युद्ध अभ्यास केला तेन्ना एकल्यान एकल्यान युद्ध करू का न्हय गद बिसवू का केलं उपंत भीमा कळत तो मुख्य प्राण न्हय ताका कळटा हरी आवेश हागे लंगंतू चड जेल्ला आत म्हूण त्या वेळा भीम युद्ध करना कित्याक म्हळ्यार तेन्ना तो सलवता कळ्ळें कितलेची मारून घेवप बलरामान ताका कितले मारून घेतला रे परमात्माला वयर ताका तितली भक्ती न्हय भिमाक तो गद उबार नाशिलो त्या वेळार बलरामू जय पावत आशिल्लो केन्ना बलरामालान तो हरी आवेश मस्त आसना हरी आविश्ट तो हरी अंशाचोच तो जाल्यार केन्ना मस्त आविश्ट दिसना व्यक्त जायना त्या वेळार भीम विजय जातकय मागीर भीमू बलरामू शल्य कीचकू 4 जन बलिश्ट म्हणून महाभारत कालान बारी प्रसिद्ध जावन आशिल्ले जाल्यार बलरामाला निमती भीम मस्त वेळ बाहू युद्धांतू सलवला कित्याक म्हळ्यार बलरामाल वैरी ताका आसूचे भक्ती म्हळ्यार बलरामाल वैरी आसूचे परमात्माला आवेशा निमती जावन भीमाक बलरामाल वैरी आसूची भक्ती निमती बलरामू सलवत आशिल्लो कळ्ळें शिवाय बलरामने भीम सलवत आशिल्लो शिवाय भीम बलरामाल म्हण तितलो बलिश्ट न्हय म्हणणे बलिश्टूच तो जाल्यार थोडो सलवत आशिल्लो तो तशें आसले बलरामू आनी कृष्णू द्वारकेंत वास करून आसताची त्या वेळार कृष्णाल पुतो प्रद्युम्नाक रुक्मील धुव रुक्ममती लोट वारडी जाता प्रद्युम्नाल पुतो अनिरुद्धाक बाणासुराल धुव जावन येयली उषा ती अनिरुद्धाक नियत पत्नी कळ्ळें ती तशी बाणासुरू कोण म्हूण म्हणलेलो एक प्रश्न बाणासुरू बलिचक्रवर्तीक 100 चरडून तांचो मालगोड बाणासुरू ओड रुद्र भक्त तो शिव पार्वती केन्नाय तागेली ओटू आसतालीची तागेले देश आसतालीची कळ्ळें तांकां केन्नाय तांणी तांगेले देशांतू विहार करचे पळयतना उशाक आमी म्हाका एक बामूण जावका तागेलो ओटू हांवें अशी शिव पार्वती बरीची अन्योन्य जेवना सोका म्हूण तिका आश जेवची काय तीन पार्वती केन्नाय पांय पडचे पार्वती म्हणली की वैशाख शुद्ध द्वादशी रात्री तुका स्वप्नांतू एकलो येता तुगेलो ओटू वारडेकोन घेता तुगेलो ओटू आसता तो तोच तुगेलो बामूण जाता तशीच वैशाख शुद्धी द्वादशी ते दसू रात्री स्वप्नांतू अनिरुद्ध येता तिका अनिरुद्धाल ओटू आसता ती स्वप्नांतू कळ्ळें म्हाका तो जावू का म्हूण सांगून स्वप्ना दुखून उठयतरी मस्त विलपन करता ती तोच जेवको तोच म्हाका बामूण जेवको तो म्हळ्यार कोण म्हूण वळखना तो कडेन तागे तिगेली एकली सखी आशिल्ली चित्रलेखा ती अप्सरे ती तिका सगळे त्या तिका चित्र बरोवच्या गोत म्हळ्यार आमी आतां म्हणटा पळय आर्ट ती सांगतकय आत्तां प्राय येयले सर्व राजकुमार तिने ते मनांतू ती अप्सरे न्हय तिका एक शक्ती आसा मनांतू खंयचे देशा राजकुमार म्हणले खोडले तांगेले फोटो तिगेले मनांत येता ती ते चित्र सोडोन दाखयता अशी सोडोन कडेरी कृष्णाल नातो अनिरुद्धाल चित्र करून दाखयता न्ही योच तो म्हूण म्हणटा कडेरी चित्रलेखीक नारदान एक संमोहिनी विद्ये उपदेश दिलेले कडेर ती कसं करता चित्रलेखा ते संमोहिनी विद्ये निमती ती द्वारके वता अनिरुद्धाक अंतपुरान इदलेल कडेन दुखून उबारून हाडता कडेरी चित्रलेखन अनिरुद्ध हाडला ती उषा हरिवंशांत सांगताची मस्त काळ गंधर्व विधी विवाह जावन अनिरुद्धनी उषा ओटो आशिल्लीची म्हणून हरिवंशांत सांगताची भागवत समसमय सांगता कसं न्ही म्हळ्यार पावसाळींतूल 4 म्हयनो ती अनिरुद्धाल ओटो अंतपुरांत रहस्य जावन आशिल्ली म्हूण गूढम कन्याग्रहे तम तु ज्ञात्वा कन्याभिरक्षिणः ऊचुः बाणायादि शश्च किंकरान ग्रहेणस्य सह म्हळ्यार पळय ती कन्या स्त्री तिगेलांतू कसं की बदलावण येयला म्हणून सकड सांगतना तिका अंतपुरांतू बंधनांतू दवरतकी कळ्ळें जाल्यार त्या भटांक अशी तशी पळयतना ती गुरबीण जाल्ल्या बरीशी दिसली म्हूण सांगून तांणी तिका ती सोदिताची कोण ते कोणाला निमती म्हूण अनिरुद्ध अंतपुरांतू आस म्हूण म्हणलेले त्या गुढचारांक सैनिकांक पुरे कळ्ळें तांणी बाणासुराले वचून सांगलें
कुठले तक कोप इलो ते अनिरुद्धाक म्हळ्यार अनिरुद्ध म्हूण म्हळ्यार तांकां वतना एकलो युवक आसा म्हूण ताका धोरण हाड्याची म्हणून तागेले सैनिकांक पेटयता. अनिरुद्ध कसो करता तागेल्याक ताका धरोयले जनांक सुर्यपरीगे आयुधान मारता. कडेन बाणासुरू येता. बाणासुराक आनी अनिरुद्धा युद्ध जाता. हें भागवतांत विस्तृत जावन आसा काणी. युद्ध कोरून कश्टारी अनिरुद्धाक नागस्रान बंधन करता. कळ्ळें. चित्रलेखेक नारदान सांगूस युद्ध जाता जाल्यार म्हाका तें पळोवका युद्ध प्रारंभ जालें कुडलें म्हाका सांग. तशीची नारदांक ती उडगास करता ते भितर नारद इलींची थंय पळयलें बाणासुरान कुंभांड म्हणलेले एक मंत्री तागेलो ताणें म्हणला अनिरुद्धाक दीश मारच्या नज ताका बंधनान तूं दवरका म्हूण सांगून हांगा नारद कृष्णाले पुराय विशय सांगताचे. तशीची शोणितपुराक कृष्ण येता. कृष्ण अतः कृष्णः समारुह्य गरुडं रामसंयुतः प्रद्युम्नेन च तत्रागात् प्रथमं तत्र वह्निभिः युध्वैव अंगिरसा चैव क्षणाद् विद्राव्यतान् हरिः विद्राव्य शर्व प्रमथान् आससाद ज्वरं ततः. तशी कृष्ण गरुडार वयर बैसून बलरामाक प्रद्युम्नांक पुरे घेवन येयला. बाणासुराले युद्ध आयला. सुरवेत तागेले युद्ध अग्नी ओटो अंगिरसाल ओटो पुरे जाता. तांकां धांवडयता. मागीर रुद्राले प्रमथ गण पुरो येता. कळ्ळें. तेदना तांकांय मारून धांवडयता. मागीर रुद्रू एक शैव ज्वर एक ज्वर म्हूण म्हळेलो ताका पेटयता. ताकाय मारता तागेले वैष्णवी ज्वरान. पळय बंधन केला न्हू अनिरुद्धाक. युद्धाक आयला. सुरवेक अग्नीक धांवडयता म्हळ्यार आहवनी अग्नी सुरवेक एदूर राबून तांकां उज्जो सगळे सुತ್ತमुತ್ತ उज्जे तरस तांगेले सैन्याचे सोणा. गरुड कसो करता ताका 1000 तोंड येतकय आनी गंगाजल तोंडा भितर हाण ताजे वेरी रोखून अग्नी निवन गेले. मागीर अग्निपुत्र येता ताचकय तांगेलो अंगिरस येतकय म्हळ्यार निजावन अंगिरस म्हळ्यार अंगिरस म्हणली कुडले आमकां अंगिरस ऋषील विशय ऋषी कसले युद्ध आयलो निजावन अग्निलंतू प्रधान अग्निक अंगिरस म्हणापोचे आसा. म्हळ्यार ब्रह्मपुत्र तो अंगिरस ऋषी एक पंता अग्नी बदा अग्नी तपस्या खातीर वता अदृश्य जाता. तेन्ना हांगा अग्नी कार्य करूं कोणेय येनाची. त्या वेळाक अंगिरस ऋषी तोच अग्नील कार्य पुरे करून तशें ताका दोनी अग्नी म्हळ्यार अन्यक अग्नी म्हूण म्हणटाचे. तशी मागीर केलो जन आंगिरस म्हूण म्हळ्यार रुद्राल प्रमथगणान तेकलो आंगिरस म्हूण आसा तो आसच्या पुरो म्हूण सांगताचे. जाल्यार आंगिरस म्हळ्यार महर्षी आंगिरस न्हय. तशी हांगा कृष्ण अग्नी ते अग्नी दांटून चमकलो. मागीर रुद्राल प्रमथगण येताची तांगे लोट युद्ध करता. कडेन रुद्र एक ज्वराभिमानी देवते एक पेटयता. ताकाय तो कशें आसता म्हळ्यार तिनी माते तीन पायू 9 दोळे 6 कೈ 6 हात आनी ताणें भस्म उडोवचें. भस्म पुरो जनाल वयरी तेदन तितली जनाकय ताप येवचो. कळ्ळें. तें भस्मायुध प्रहारान बलरामाक ताप येतकय त्या वेळार कृष्ण बलरामाक आलिंगन करता आनी ताका तेदन ताप निवन वता. ಸ್ವಲ್ಪ वेळो कृष्ण ते ज्वराल वटू युद्ध केल्या बरी करता. मागीर तो एक वैष्णव ज्वर सृश्टी करून पेटयता. म्हळ्यार बलरामाल वयरी ज्वरा देवतेन भस्म उडोवचें आसा ताका ताप येवचें आसा. कृष्णा म्हाका राख राख म्हणटना कृष्णान ताका राखली. मागीर ಸ್ವಲ್ಪ वेळ तोच ते शैव ज्वरा वटू युद्ध करून ते शैव ज्वराक 2 हातांनी गट्टी धरून तो तेन्ना एक निर्जीव जाल्या बरें जालें ताका काण उडोवन सोडता नेलार. कळ्ळें. शैव ज्वर आनी वैष्णव ज्वराकय आतां आमकां शैव वैष्णव म्हळ्यार मतभेद आसा न्हय. हे ज्वराकय शैव वैष्णव मतभेद आसवे म्हळ्यार तशें न्हय. ते शैव ज्वर म्हळ्यार शिवान निर्माण केलेले शिवभृत्य तो उष्ण ज्वर हून कृष्णान शीत ज्वर निर्माण करचे. ते उष्ण ज्वर येद्राक शीत ज्वराक पेटयता. पळय आमकां 2 पंत ताप येता. हांगा बरी उष्ण चड जाल्यार ताप येता.
थंडी चड जाल्यार री ताप येता, ताका उष्ण ज्वर आनी शीत ज्वर म्हणचे. स्वयं ते शैव ज्वराक कृष्ण गेलो वता जाल्यार तो कसो करता, निर्जीव करून नेल्यार उडयला जाल्यार ताका गेलूच्या मिगेल भृत्य पुरोची म्हूण सांगून अनेक ज्वरा सृश्टी करता वैष्णव ज्वर. ते शैव ज्वराक थंड ते येवन शैव ज्वरा धर वतना शैव ज्वर वचून वचून कृष्णाला सांगता काय म्हाका सोडी म्हूण मस्त कಡೆ स्तुती करता काय. कडेरी कृष्ण ताका मारका म्हूण लेखता जाल्यार ब्रह्मदेव येवन सांगता नाका ताका मारूं नज म्हूण. कडेरी कृष्ण कसो करता, वैष्णव ज्वर तागेलो तो घेता शैव ज्वराक सोडता कळ्ळें. मागीर ज्वर पुरी धांवलीची वैष्णव ज्वर कृष्णाला आंगान तू चमकले तो धांवलो शिव ज्वर. शिव कसो करता आनी जायना हें म्हूण तोची कृष्णाला एद्रा युद्धा येता. शिवाक आनी कृष्णाक युद्ध जाता. कडेरी कृष्ण तागेलें एक विजृंभणास्त्र म्हूण आशिल्लें ताजेन शिवाक स्तंभन करता. स्तंभन म्हूण म्हळ्यार तो रुद्र एक नमने स्तंभित जाला. म्हळ्यार बाणासूर सांगतरस रुद्राक मारी कृष्णाक मारी कृष्णाक मारी कृष्णाक म्हणून. कडेरी शिव हात उबारो पळयल्यार ताजेन हात उबारो जायना, पांयान मुखारवचें पळयल्यार पांय मुखारवचे जायना, म्हळ्यार स्तंभित जाला तो. विजृंभणास्त्र प्रयोग केला. त्या वेळार कृष्ण शंखनाद करता. शंखनाद करतना शत्रू सैन्य सगळे भिता. थंय कसं जाता म्हळ्यार विजृंभणास्त्र ताजेन स्तंभन जाल्लो शिवाक ब्रह्म कसो करता, कृष्णाले पोटा भितर घेवन वता. थंय तो सांगता तूं बिल्ववनांत फुडें शिव पदवी घेवचे खातीर भारी तपस्या केलेलो न्हय, तेन्ना तुका शिव पदवी दिलेलो ह्योच भगवंत. आतां तूं विरोध करचे तक्काची तशें हांव तपस करतना तुका मेळ्ळेलें रूप तें शिवरूप तें स्तंभित जाला. आतां कसो जालें म्हूण म्हळ्यार तुका शिव पदवी मेळ्ळेलें आनी मुखार तपसून वचना न्हय न्हय. तशें जावन तें आदी काही तपस करतर आशिल्लें तें रूप तें आतां स्तंभीत जाला न्हय. तूं स्तंभीत जाला न्हय, तें तपस्वी राबला तुका रुद्र पदवी वरना. कृष्णाले कसले तूं विरोध केल्ले म्हूण. भागवतान तूं हे विवर मेळना नातले हरिवंशांत आस विष्णू परमांत प्रविश्य योगम योगात्मा निवृत्तो ही भवत्तदा म्हूण सांगून. म्हळ्यार शिव योग समाधीक प्रवेश करून वापस भायर येयला म्हणून. म्हळ्यार योग समाधीन म्हळ्यार आमी लेखचे तप ध्याना बसून योग समाधी वता पळय तशें म्हूण लेखलें तशें न्ही. योगो योग विदाम नेता प्रधान पुरुषेश्वरा म्हणून विष्णू सहस्रनामांत कृष्णाक सांगचें न्हय. कृष्णाक प्रवेश करून कृष्णाला हांगा प्रवेश करून भायर येयले ताका ब्रह्मान प्रवेश करयले म्हूण. कडेरी शिवाल अज्ञान गेले की कृष्ण परमात्मा म्हूण ताका कळ्ळी की स्तोत्र केलें की तेदन बाणासुरूची कृष्णाल वयर आक्रमण करूं येता शिवाच्यान जायना म्हणून. कृष्ण तागेले 1000 हात एका तोर घालता आनी ताका शिरच्छेद कोरका म्हूण सांगून धरता. कडेरी बाणासुरा रक्षण करका म्हूण म्हळेलें शिवाल काम न्हय, तो कृष्णाक ताका सोडी म्हणून तो स्तोत्र करता की कृष्णाक. त्या वेळार कृष्ण बाणासुराक सांगता की तूं मेगेल भक्त जत जाल्यार हांव सोडटा. कडेरी बाणासुर कृष्णाल भक्त जाता म्हूण. इत्याक रुद्रान तागे लागीं ताका रक्त म्हणचें म्हूण म्हळ्यार बाणासुरान ताका 1000 हात न्हय, ते 1000 हातांनी सर्व वाद्य बारसून तांडव करतना शिवान तांडव करतना तांडव नृत्य करूस शिवान ते तांडव नृत्य करतना हाणें ते तागेले 1000 हातांनी विंगड वाद्य बारसूचे आसके शिवाक भारी कुशचतके आनी ताका प्रितीन तो तूं मेगेल पुता बरीची म्हूण सांगून ताका अभय दिवचें आसा. कसो न्ही म्हूण म्हळ्यार तुका कोणालेची निमती मरण येना नशी, मागीर कोणाले निमती सोलवाना नशी सगळें आपळून घेता. अनगत्य मरण म्हळ्यार अकालिक मरण येना अशी कळ्ळें. तशी आतां कृष्णाले सांगता रस्त्याचे हांव बाणासुरा अभय दिला न्हू कृष्णा मेगेल उत्तर ओरका न्हय म्हूण. कडेरी कृष्ण कसो करता बाणासुराले आंगांत बाणासुर असुरा वेश आसची आसना ते नाश करून तूं मेगेल भक्त जा म्हूण सांगता. मागीर भक्त जाता तो कळ्ळें. मारना मानचे येयले ताका. मागीर बाणासुराक 2 हात मांद्र जाले 1000 हातांत 2 हात मांद्र जाले जाल्यार
भागवतांत तो लास्ट चतुर्भुज जावन आशिल्लो म्हण म्हणटाची. थोडे काणीन तो एकडे तेकडे व्यत्यास आसता ना म्हणना. कडे कृष्ण अनिरुद्धा सोडवायसिले बाणान ताका अनिरुद्धाक तागेले दुवे वरडिकय करून दिल्ली आनी तांकां सत्कार सन्मान करूनय पेटयले. मागीर द्वारके चमकल कृष्ण. त्या वेळार कृष्णाले कटाक्षणान अशी कोणाकय कसले करूं जायना पळय. तेवय ताणें हांगा बाणासुराल विशयांत दाखोवन दिले. मागीर कृष्ण द्वारकेन तो बहुकाल राबून आसता. थंय राबून आसता हांगा पांडवांक गेले तीर्थयात्रेक वचुका म्हूण सांगून लोमश ऋषी लेगी इंद्रान सांगून पेटयला न्हय अर्जुनान इंद्रान पुरय. हांगा पांडव कसं करताची म्हूण आनी पांडवाल काणी समीचीन जावन ताजी ओटो पांडवाल काणी कसं येता पर्याय जावन ते आमी पळया. आमी अर्जुनान स्वर्गलोका चमकल नंतर हांगा लोमश ऋषीन येयले विशयांनी पळयले. थंय अर्जुनाल काणी ओटो ओटो कृष्णाली काणी पळयली. आतां जनमेजे वैशंपायनल दिमगितके अस्त्र हेतोर्गते पार्थे शक्रलोकं महात्मनि युधिष्ठिर परभृतयः किमकुर्वत पांडवाः. हे वैशंपायन ऋषी महात्मा अर्जुन महास्त्र पावची खातीर इंद्रलोका चमकल नवे. युधिष्ठिरू भीमू नकुलू सहदेवू द्रौपदी पुरे कसं करतलीची. अर्जुन तांगे लुटोन येतील तेन्ना तांणी कशें जीवन केल्लें तें सांगतावें म्हूण. कडेरी हांगा काम्यकमनांतू तांणी वास करूनाशिल्लीची. एक दिवस पांडव द्रौपदी पुरय आश्रमांतू आसाची. अर्जुनाल उडगास येता तांकां. अर्जुनाल गुणगान करताची रडताची स्वर गदगद जाता. आतां राज्यकोश कशी ना आमकां आतां प्राण समान जावन आशिल्लो. अर्जुनय आमकां सोडून मस्त दीस गेलो न्हू वचून म्हणून भारी दुख्खार तांणी उलोवन घेताची. कडेरी भीमसेन युधिष्ठिराले सांगता काय कळव्या हे युधिष्ठिरा कोणाला आश्रयान आमी वांचून आसाची म्हळ्यार अर्जुनाल विशयी सांगता तो. आनी कोणाल अवसान जल्ली म्हणून कळ्ळी कुडले पांचाल सात्यकी आमी पुरे प्राण सोडताच की म्हळ्यार ताजे अर्थ कसले म्हणून म्हळ्यार अर्जुन ना नतलरी आमी जिवंत नांचे म्हूण आमी लेखतर आसाची. अर्जुनान मेल्ली नंतर आमी मेल्ले वरीच म्हूण आमी लेखतर आसाची. तसलो अर्जुन आमकां सोण चमकला न्हय. ताका कितले क्लेशशील मनांतू आमी पुरे वनवास करताची ओटू वचुका म्हणून जाल्यार तूं ताका आज्ञा दिल्ली कुडलें तूं सर्व शस्त्रास्त्र शिकून येवका म्हणून कसलें उलयना नाशी. तुका एक उतरे दूर उलयना नाशी. तो चमकल न्हय. आतां आमगेल मनांत कसं न्ही म्हूण म्हळ्यार अर्जुन हे पुरे शस्त्रास्त्र घेवन येयल्यार आमी युद्धांत गेलवताची म्हूण. अखंड साम्राज्य अर्जुनान सर्वशस्त्रास्त्र शिकून येयला मात्र आमगेले वश जाता असो. अनेक कसं म्हूण म्हळ्यार अर्जुनाल निमती जावन हांव ते दुस सभा मंदिरांत द्रौपदीक तितले अपमान करून कठीण उतर उलयले त्या कर्णाक दुर्योधनाक दुशासनाक पुरय परलोका पेटयनाशी म्हळ्यार तांकां मारना नाशी नुस्तें सोडलेले. अर्जुनान तडसिलेले अण्णान सांगलेशी आमी कसले करूं नज न्ही जावन आमकां बाहुबल नामे जाय जर लस परमात्मो कृष्ण रुपार येवन आमकां रक्षण करता जाल्यार आज आमगेली परिस्थिती कसं जाला आमकां कितले कोप येता ताका वरावला वयर जाल्यार ते आमी मनांतून दबोवन घेवन ताजी उंचाणी आमकां दुखी तरस हे कारण तुची नाल जाल्लो न्हय युधिष्ठिरा. कृष्णाल सहाय्यान घेवन आमी तेदनाची राज्य आमगेले पर म्हळ्यार कृष्ण आशिल्लो आमगेले पर अर्जुन आशिल्लो आमी पुराय आशिल्लीची तेन्ना आमी राज्य आमगेले पर करून घेवचें जाता आशिल्लें युद्ध करून जाल्यार तूं सोणी आमकां तेन्ना. आनी हांव तेन्नाय सांगलां तुका तूं क्षत्रीय तूं क्षत्र धर्माक समजावन चल म्हणून. क्षत्र धर्म महाराजा तो मी वेक्षी तुमर हसी सांगला. आनी नहीं धर्मो महाराज क्षत्रियस्य वनाश्रय अरण्यांत तपस्वी शिरपचे क्षत्रियांक सांगिल नाही म्हणून तेव्हाय सांगला तुका. क्षत्रियांक राज्य परिपालने मुख्य धर्म. तुका क्षत्रिय धर्म गोतना मे अण्णा गोतना नातल्या बरी कसल्या करतात तू पुरे गोतस जाल्यार तुका आय गोतना नातल्या बरी तपस्वी जावन अशें लायक दिसतरच तुका जबाबदारी नाका.
हांगा रणयंत्र राबलेंची कोणाले की निष्ठूर ना पुरजनाले तुका चांग जेवचे एक आशी दुर्योधना लागी दुशासना लागी धृतराष्ट्रा लागी भीष्मा लागी पुरे चांग म्हणून घेवचे आशेन तू नुत बसला मू युद्ध करना नशी युद्ध केलेलं झालं राज आम्ही गेलं राज्य पुरे आम्ही घेणं आशिलीची बाय तशी आता तू वापस धर्म बाहेर जाऊ नका तपस्से करू का रान्ना पेटेला अर्जुनाक शस्त्रास्त्र शिक म्हणला जाऊच्या पुरो आता तागेल शिकून आता कृष्ण आपोन कृष्णाला सहाय घेऊन अर्जुना काही आपोन 12 वर्ष तरी रक्कना नशी सुरबेक ते धृतराष्ट्राला सैन्य नाश करूया आम्ही दुर्योधन सैन्य समेत घेऊन लांब गेला सैन्य ना म्हण तू एक पंथ म्हणलेले दुर्योधनाला कितले व्हड सैन्य असो म्हाका धैर्य सह मिकल बाहुबल पुरो तांगेले एद्राक म्हूण सांगून आम धृतराष्ट्राला 100 चेरडू वांकय कर्ण सौबल म्हळ्यार शकुनी पुरे जन हांव मारता आणि तो यो अन्यकडो दुसरे को म्हूण म्हळ्यार तारतम्य हांव दवरना धर्मराया युद्धान तुम्ही गेले तर कोणेय येवची तांकां पुरे मारची हांव सहज निश्चयाची खंडित मारता तशें हांव सुरवेक तुका मागीर वनवास करूं का तू नवे नियम जैत म्हूण म्हणलेले आमकां पण दी युद्ध करूं तू जय जाल्यार 12 वर्ष वनवास करी 1 वर्ष अज्ञातवास करी मागीर तू असती हांव तिकी तुका कसले दोश जायना नवे आणि फक्त ना बा तशी केल्यार प्रतिज्ञा भंग जाता आव वनवासावत म्हणटना सर्व जनाल वट वत म्हूण लिखिले म्हूण तुगेल मनांत आसलें म्हूण जाल्यार मागीर यज्ञ याग सकट कोरनो परी पाप परिहार करूया जायना मे म्हूण म्हणटरस आनी म्हणटा आमगेल रायो धर्मपरायणू तू मूर्ख न्ही म्हूण जाल्यार तू मस्त कार्य करू विलंब करना म्हूण जाल्यार अशीची जाता अण्णा कळवा तू कसले संशय करू नका म्हूण म्हणटरस निकृती बुद्धीचे खबर बा तांकां निकृती मार्गानाची ध्वंस करका राजनीती ज्ञान ह्यांची सांगची न्हू राजशास्त्र कसं सांगता मोस करलेले जना मोसान मारी म्हूण ते पाप हेतू जायना म्हूण सांगून आणि तुका एक पंत पुढे सांगला वापतकालां तो 1 दिवस 1 वर्ष समान जाता तशी वेदवचन यस विश्वस्र जागम सहस्र संवत्सरम ते संवत्सर म्हळ्यार सहस्र दिन सहस्र संवत्सर म्हळ्यार सहस्र दिन म्हूण येता तशी हांगा 1 वर्ष पूर्ण जावका जाल्यार 30 प्रजापत्य कृच्र केल्यार 1 वर्ष पूर्ण जाता मित्रविंदेष्टी पवित्रेष्टी मृगारेष्टी असल पुरे इश्टीन तू 1 इश्टी कोरयेत म्हूण सांगून आसता पळय तसले 3 इश्ट केल्यार 1 वर्ष जाता म्हूण तशी 39 इश्टी पूर्ण केली म्हूण जाल्यार 13 वर्ष जाता तू वेद प्रामाण्य सम जाता म्हूण जाल्यार ते सम तुका दिसता म्हूण जाल्यार 20 संवत्सर म्हणल्याक आनी 13 वर्ष अवधींत कितली इश्टी कोरका त्या पुरय ಸ್ವಲ್ಪ दीस भितरी कोर न्हू आमी प्रतिज्ञा केलेली 13 वर्ष जाल्ली म्हूण पुणी लेखुया म्हूण आनी तो सांगतरस कडेरी 12 वर्षां वनवासा ಒಟ್ಟು 1 वर्ष अज्ञातवास तू ಒಪ್ಪला म्हणटना आम्ही गेलो वता म्हूण कशी सांगचे धर्मराया जितवे तर अज्ञातवासा वेळार गुढचारांक पेटून आम्ही असची अमके कडेन नसची म्हूण सोदील म्हूण जाल्यार वापस आम्ही 12 वर्ष वनवास करका सगळे भूमंडलांत आम्ही नांव पावील राय जाल्लेंची सगळे भूमंडल जैसून घेतला म्हणटना पंच पांडव म्हळ्यार खंय कोण म्हूण म्हणलेले सगळे भूमंडलाचे जन आगोत आसता म्हणटना आमी खंयच्या देशांत निपन बसचे आतां त्या वेळाक अनेक गुढचार सर्व देशांक पेटोवन दिता अज्ञातवासा आशिल्ले आमकां सोदून काडून प्रतिज्ञा भंग जाल्ली तुमगेले वापस 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास करायचे म्हूण रानां पेटयता कळ्ळें एकच वेळा आमी मस्त सकड उपाय कोर न्हू कशी पुणी कश्टारी अज्ञातवासय गेलवलीच म्हूण लिखया अज्ञातवासय चंद करून केल्ले म्हूण लिखया दुर्योधना सोदून काडूंक जायनी म्हूण जाल्यार मागीर राज्य दितवे तो आमी चमकलीची ताका राज्य दिवची आशस म्हूण लेखला तूं वापस तो दिवता यो म्हणून पुरो तूं सुरेख सांगला केन्ना कोण दिवता आपयला रे हांव वचनाशी राबना म्हूण वापस शकून तागेलो वोट येता तुका पुरवा पर विवेचना ना दिवता आपयले कुडले वता तो तूं वापस सामको सलबायता तूं वापस सामकी हेमन मासाची कळ्ळें राया धर्मराया तुका आमी विदेय जावन आसा म्हणून तुगेलें मन आसून हांव कशी सांगलें रे आनी आयकताची आ जन्म पर्यंत हांनी दिनावस्थेरी आसोची
अशी भिक्षुकशी याचकशी वनवासिकी सकाळी जाऊन आसोची म्हूण तुगेल मनांतच म्हणजे तशी करी कळव्या तूं नाही मैं तूं म्हाका पुणी हस्तिनावतीक बस म्हणून अनुमती दी हांव थंय चमकल कुडलें कशी अग्नी सगळेची तणा राश लासून घालता पळय तशी हांव ते सगळे दुर्योधनाल वंश नाश कोन्न सोडता म्हाका पुणी वच्चू सोडी म्हूण भीमसेना कोपयलो म्हूण कळ्ळा युधिष्ठिराक तो सांगता ना भीमसेना दित तुका हांव अनुमती 13 वर्ष जेवो मागीर तूं अर्जुना घेवन वस दुर्योधनाक संहार करी कळव्या आत्त दुर्योधनाल बदीक समकाल म्हूण तूं सांगला रे म्हाका समजायना हांव ओपना तें पट्टेय सांगना हांव कळव्या आनीक कसं म्हळ्यार म्हाकाय गोत्तस राजनिती मोस करतल्याक मोसानं उत्तर दिवका म्हणून त्या मागीर उत्तर दिवका एक समय येवका म्हूण हांव राखून बसला तशी त्या समय आयले कुडले तुका हांव पेटयता तेदन तूंची दुर्योधनाक मारता कसले अमसर करूं नका त्या वेळाक बृहदश्व ऋषी युधिष्ठिरान आसोचे कडेन त्या वेळाक आयली कुडलें तांकां अर्घ्यपाद्य दिल्लें मधुपर्क दिल्लें आमगेलो सत्कार घेवका ಸ್ವಲ್ಪ काळ आमगेलो राबुका म्हणून म्हणलें कडेन तांणी सुखासीन जावन बसल्यांची युधिष्ठिरू तागेल्या सांगतकय कळव्या अशेश पुरे जाल्ले बृहदश्वा ऋषी म्हाका जुजाटा आपयलें मोस केल्लें मेगेल राज्य संपत पुरय तांडून घेतलें मात्र न्ही मिगेलें आमगेलें एक स्त्रीधन म्हूण म्हळ्यार द्रौपदीक समीत अपमान केल्ली तांणी आनी आमकां पळय असल एक अवस्थेर येत वनवासा पेटयला भारी कश्टारी जीवन निर्वहण करता कळव्या खावच्या जेवच्या कश्ट म्हूण न्ही त्या पुरे देवादेन कसले उणिना आमकां अक्षय पात्रस आमकां बेट कोरगोत्तस खावच्या जेवच्या कश्ट ना जाल्यार कश्ट कसले म्हूण म्हळ्यार संकट जिवाक आमगेल अवस्था अशी जाली मेगेल निमती मेगेल भावंड पुरे हें अवस्थे आयलीची मेगेल बायल हें अवस्थे आयली ताजे नंतर तांणी सभा मध्येंत आमकां अपमान केलेलें कारण कठोर उतर उलयलें पुरे उडगासेन म्हाका बेजार जाता दुख्ख जाता हें पुरे उडगास जाता म्हाका इतलें की रात्री हांव न्हिदलो ना कळव्या अर्जून पळय आमी पुरे जन अर्जुनाल वैरी धैर्य दिवन नसची तसल अर्जुनाक हावेची पुराय अस्त्रशस्त्रां विद्याभ्यास करून यो म्हूण पेटयला मस्त काळ केल्लें अर्जून येनी म्हणटना बारी दुख्खीत जावन जीवन करतरसाची एक आश म्हाका तुमी त्रिकालज्ञ न्हय अर्जून केदन येता म्हूण म्हणलेलें एक सांगितवे आनी मेगेल्या तितले दीन अवस्थेर हाजे पशी फुडें खंयचे राय पृथ्वीर आशिल्लीचवे म्हूण सांगितवे मेगेल इतलें दुख्ख कोणाकय येयनी म्हूण म्हणलेलें मेगेल मत म्हूण सांगतर आसा कडेरी बृहदश्व ऋषी सांगतकय युधिष्ठिरा तुगेल्या पशी दुःखारणातील मनुष्य ना म्हूण तूं सांगली न्हय हांव एक मनीस तसो तागेलो इतिहास काणी तुका सांगता आयकल म्हूण जाल्यार तूं लेखता हांव कितलें की सुखार आस म्हूण सांगून कळ्ळें तेदन तो सांगतकी बृहदश्व ऋषी दैव कोर न्हू मेगेल्या पशी चड कश्ट अनुभविसलें राय आसा म्हूण तुमी म्हणली न्हू कोण म्हूण म्हाका सांगता म्हूण तेदना तो सांगता पुराय जन आपय तुगेल बावंडांनी ही काणी आयकुका तुमगेल्या पशी चड कश्ट पावील रायाल एक काणी हांव सांगता म्हूण सांगून तो नलोपाख्यान नल महाराजाली काणी नल दमयंती म्हूण काणी पुराय जना गोतसी काणी ती काणी सांगूक शूर करता बृहदश्व ऋषी ही काणी आमी पुरे सानपणेर आयकल्यांची कितली की जना पाठांत आशिल्ली काणी जाल्यार महाभारता रितीर आमी आयकुया फाय दुखून नलोपाख्यान शूर जाता आज सांगेल सर्व परमात्माला गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।